Dear friends, next article is pollen grain. Pollen grain is male reproductive structure. मायक्रोस्पोर असंही नाव आहे त्याला. सर्व पोलन ग्रेन मॉर्फोलॉजिकली सिमिलर बट जेनेटिकली डिसिमिलर आहेत बिकॉज दे आर द प्रोडक्ट ऑफ मिओसिस. सर्वात छोटे पोलन ग्रेन कोणाचे? मायोसोटिस 2.5 मायक्रॉन. आणि सर्वात मोठे पोलन ग्रेन कोणाचे? मिराबिलिस 250 microns in size. जनरली स्पेरिकल आहेत. 25 to 50 मायक्रॉन्स डायमीटर आहे. आणि या प्रत्येक पोलन ग्रेन मध्ये हे जे वॉल्स असतात त्या पोलन ग्रेनच्या दोन्ही वॉलला मिळून नाव काय आहे? स्पोरोडर्म. की ज्याच्यामध्ये एक्झाईन पण येईल आणि एंटाईन पण येईल. These both coverings are collectively called as sporoderm. यामध्ये स्पोरोडर्म मध्ये आउटर मोस्ट थिक कव्हरिंग आहे त्याला आपण म्हणतो एक्झाईन. इनर थिन कव्हरिंग आहे त्याला आपण म्हणतो एंटाईन. एक्झाईन थिक आहे बट ॲट 1 to 3 sites in dicot it is interrupted by germ pores. डायकॉटच्या पोलन ग्रेन मध्ये 1 ते 3 ठिकाणी जर्म पोर आहे जिथं एक्झाईन नसतं, इंटरप्ट झालेलं आहे. मोनोकॉट मध्ये मात्र एकच जर्मिनल फरो असते, खाच असते. व्हॉट इज द केमिकल कंपोजिशन ऑफ एक्झाईन? एक्झाईन अतिशय महत्वाचं आहे. स्पोरोपोलेनिन हे त्याचं केमिकल कंपोजिशन आहे. मोस्ट रेजिस्टंट बायोलॉजिकल मटेरियल इन प्लांट. स्पोरोपोलेनिन जे एन्झाईममुळं डिग्रेड होत नाही, ॲसिडमुळं, एन्झाईममुळं, मायक्रो ऑर्गॅनिझममुळं डिग्रेड न होणार कोण आहे? स्पोरोपोलेनिन. त्यामुळे लॉंगर ड्युरेशन पर्यंत प्रिझर्व होऊ शकतात पोलन ग्रेन्स. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट रेजिस्टंट बायोलॉजिकल मटेरियल? स्पोरोपोलेनिन प्रेझेंट इन एक्झाईन ऑफ पोलन ग्रेन. पूर्वी बाकीचे प्राणी जसे मरून पडले की बाकीचे प्राणी, इतर प्राणी निघून जातात आणि मग त्याचे लचके तोडून इतर काही प्राणी खातात. हे आपल्या पूर्वजांनी पण पाहिलं. पण त्यातला निअँडरथल मॅन असा आपला पूर्वज अस्तित्वात आला की त्याला वाटलं की हे काही बरोबर नाही. आपल्या सहकार्याचा अंत झाला. त्याचे लचके तोडून बाकीचे प्राणी खातात ते पाहून त्याला दुःख झालं आणि त्यांनी ठरवलं की आपल्या सहकार्याचा मृत्यू झाल्यावर त्याला आपण पुरूया. ब्युरल ॲक्टिव्हिटी, बरीड देअर डेड, ही सुरुवात त्यांनी केलेली आहे. आणि नंतरच्या काळामध्ये समारंभपूर्वक आपण आजही पाहतो, समारंभपूर्वक म्हणजे अंत्ययात्रा काढून आपण निरोप देतो. पण याची सुरुवात पूर्वी झाली याचा पुरावा काय? तर जिथं कुठं त्या डेड बॉडीज पुरलेल्या आहेत तिथं आपल्याला स्पोरोपोलेनिन मिळालेलं आहे.
याचा अर्थ त्या काळात फुलं वाहिली गेली. बघा कुठला पुरावा कसा आपल्याला मिळतो. त्यानंतर एंटाईन, एक्झाईनचे डिटेल्स बाकी नंतर बघू आपण. एंटाईन थीन आहे, डेलिकेट आहे आणि पेक्टोसेल्युलोज न बनलेलं आहे. पहा, एक्झाईन कशानं बनलेलं आहे? स्पोरोपोलेनिन. एंटाईन कशानं बनलेलं आहे? पेक्टोसेल्युलोज. आणि त्याच्या आत मग डेन्सर सायटोप्लाझम आणि प्रॉमिनंट हॅप्लॉइड न्यूक्लियस त्याचा असेल. असं आहे पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर. आता याच्यामध्ये एक्झाईन बद्दल आपल्याला आणखी डिटेल स्टडी करायचे आहेत. एक्झाईनचं केमिकल कंपोजिशन काय? स्पोरोपोलेनिन, हायली रेजिस्टंट ऑर्गॅनिक मटेरियल. इट कॅन विथस्टँड इन हाय टेम्परेचर, स्ट्रॉंग ऍसिड, अल्कलाय. एन्झाईम पण डिग्रेड करू शकत नाही. एक्झाईन हॅज ॲपरेचर कॉल्ड ॲज जर्म पोर्स वेअर एक्झाईन इज अब्सेंट. त्यावर पण MCQ आहे, लक्षात असू द्या. Pollen grains are preserved as a fossil due to presence of sporopollenin. आणि एक्झाईन एक्झिबिट पॅटर्न अँड डिझाईन, वेगवेगळ्या डिझाईन पोलन ग्रेन मध्ये दिसतात. इथं आणखी आपण दाखवणार आहे फोटोग्राफ. इथं ज्या दिसतात डिझाईन आपल्याला, त्या एक्झाईनच्या डिझाईन आहेत. आता हे जे एक्झाईन आहे त्याचे आणखी डिटेल्स तुम्हाला माहित असावेत. The exine consists of two main parts like ectexine and dexine. त्यापैकी जे ectexine आहे त्याच्यामध्ये 3 लेयर्स पुन्हा दिलेले आहेत. आउटर टेक्टम, जे स्क्लप्चरिंग दिसतं आपल्याला ते यामुळं दिसतं. मिडल बॅक्युलम, बॅक्युलम म्हणू आपण, आणि इनर फूट लेअर त्यामध्ये असतो. त्याच्यात एंड एक्झाईन आहे. आणि मग हे सगळं काय झालं? एक्झाईन झालं. ही माहिती आपल्याला असली पाहिजे. एंटाईन कसं आहे? थीन आहे, डेलिकेट आहे, पेक्टोसेल्युलोज न बनलेला आहे. त्याच्या आत डेन्सर सायटोप्लाझम, प्रॉमिनंट हॅप्लॉइड न्यूक्लियस आहे. आता हे जे पोलन ग्रेन तयार होतात त्याची वायबिलिटी कशी असते? राईस, व्हीट यांचे पोलन ग्रेन जवळपास अर्धा तास म्हणजे 30 मिनिटापर्यंत व्हायबल राहतात. परंतु लेग्युमिनासी असेल, रोजेसी असेल, सोलॅनेसी असेल, देअर पोलन ग्रेन रिमेन्स व्हायबल फॉर सेव्हरल मंथ्स. काही महिन्यांपर्यंत त्यांचे पोलन ग्रेन व्हायबल राहू शकतात. हे आपल्याला इथं माहीत असलं पाहिजे. पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आपण स्टडी केलेलं आहे. आता या पोलन ग्रेन पासून मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट आपल्याला स्टडी करायची आहे. मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट स्टडी करायची आहे. नेक्स्ट आर्टिकल इज डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. याच्यापासून मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट होते. मेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट इज प्रिकॉशियस. याच्या काही डेव्हलपमेंटल स्टेजेस या अँथर मध्ये होतात आणि काही डेव्हलपमेंटल स्टेजेस या स्टिग्मावरती जर्मिनेशनच्या वेळी होतात.
जो मॅच्युअर पोलन ग्रेन आहे तो स्पोरॅन्जियम मध्ये असतानाच, अँथर मध्ये असतानाच यामध्ये सेंट्रल व्हॅक्युअल ॲपियर होते आणि न्यूक्लियस एका साइडला जातो आणि डिवाइड होतो आणि दोन अनइक्वल सेल्स तयार होतात. छोटी लेन शेप्ड सेल जी आहे तिला जनरेटिव्ह सेल म्हणायचं आणि मोठी जी सेल आहे ती व्हेजिटेटिव्ह सेल किंवा ट्यूब सेल. So during development of male gametophyte, central vacuole appears, nucleus migrates periphery, divides to form two unequal cells. Large cell is tube cell or vegetative cell and smaller cell is called as generative cell. या ठिकाणी MCQ विचारला, इथं प्रोथॅलियल सेल असते का? अँजिओस्पर्म मध्ये प्रोथॅलियल सेल नसते, बॉडी सेल नसते, स्टॉक सेल नसते, बिकॉज डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट इन अँजिओस्पर्म इज एक्स्ट्रीमली रिड्यूस्ड अँड युनिफॉर्म. सगळ्या अँजिओस्पर्म मध्ये सारखी डेव्हलपमेंट आहे आणि फेजेस जिम्नोस्पर्मपेक्षा कमी केलेले आहेत. सो एक्स्ट्रीमली रिड्यूस्ड इन अँजिओस्पर्म. आणि अशी टू सेल्ड कंडिशन तयार होते आणि टू सेल्ड कंडिशन निर्माण झाल्यानंतर अँथरचं ब्रेकिंग म्हणजेच डेहिसन्स होतं आणि पोलन ग्रेन बाहेर पडतात. पॉलिनेशनची प्रोसेस होते. जनरली टू सेल्ड कंडिशन मध्ये पॉलिनेशन 60% अँजिओस्पर्म मध्ये होतं, परंतु 40% प्लांट असे सुद्धा आहेत की त्यांच्यामध्ये 3 सेल्ड कंडिशन असताना पॉलिनेशनची प्रोसेस होते. So in 60% angiosperm, process of pollination takes place at 2-celled condition, while in 40% plants, pollination takes place at 3-celled condition. आणखी एक डेव्हलपमेंटल स्टेज पुढे होत असते. आता 2-celled कंडिशन प्रमाणे आपण विचार करू. 2-celled कंडिशन झाल्यानंतर पॉलिनेशन होणार. पॉलिनेशनच्या एजन्सी मार्फत पोलन ग्रेन कुठं पोचणार? स्टिग्मावर पोचणार. स्टिग्मावरती पोचतील ते आणि स्टिग्मावर पोचल्यानंतर इथं स्टिग्मॅटिक सिक्रीशन होणार. शुगरी केमिकल सिक्रीट होतात. कॅल्शियम सुद्धा शुगरी केमिकल्स हे जर्मिनेशन स्टिम्युलेट करणारे आहेत. बोरॉन also stimulate the germination of pollen grain. आणि मग असं फ्लुइड ऍब्सॉर्ब केल्यामुळं टर्जिड होतो पोलन ग्रेन आणि एंटाइन मधून प्रोट्युबरन्सेस तयार होतात. जसं हा पोलन ग्रेन आहे, एंटाइन मधून असा प्रोट्युबरन्स तयार होईल, आउटग्रोथ तयार होईल, एंटाइन मधून आउटग्रोथ तयार होईल आणि एक आउटग्रोथ एकदम फास्ट ग्रो होईल आणि त्या आउटग्रोथ पासून काय बनेल तर पोलन ट्यूब बनेल. पोलन ट्यूब बनेल. So due to absorption of fluid from stigma, entine form protuberances or outgrowths. One of them grow fastly to develop pollen tube. Question विचारला जाईल, what is the chemical composition of pollen tube? तर त्याचा आन्सर आहे एंटाइन पासून बनलंय ना, मग एंटाइनचं केमिकल कंपोजिशन पेक्टोसेल्युलोज असेल तर पोलन ट्यूबचं केमिकल कंपोजिशन सुद्धा
पेक्टोसेल्युलोज आहे. तर अशा प्रकारे पोलन ट्यूब तयार झाल्यानंतर हा जो कंटेंट आहे तो खाली येणार. व्हेजिटेटिव्ह सेल म्हणजे ट्यूब सेलचा न्यूक्लियस खाली येणार आणि जनरेटिव्ह सेल खाली येणार. आणि हे कंटेंट हा वरती पुन्हा जाऊ नये म्हणून इथं कॅलोची प्लग तयार होते. आणि जनरली 60% एंजिओस्पर्म मध्ये जनरेटिव्ह सेल इथं पोलन ट्यूब मध्ये जर्मिनेट होते आणि 2 मेल गॅमेट बनणार आणि एक ट्यूब न्यूक्लियस आहे तसाच. हे मेल गॅमेट्स. अशा प्रकारे मॅच्युअर मेल गॅमेटोफाइट 3 सेल्ड आहे. 2 मेल गॅमेट, एक ट्यूब न्यूक्लियस आहे इथं, व्हेजिटेटिव्ह सेल किंवा ट्यूब न्यूक्लियस आहे. आणि मेल गॅमेट विथ पोलन ट्यूब, मेल गॅमेट्स, ट्यूब न्यूक्लियस आणि हा कंटेंट जो आहे यालाच मिळून आपण म्हणतो मेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेटोफाइट. आता बघूया आपण इथं काय काय सांगे. मॅच्युअर पोलन ग्रेन कंटेन्स 2 सेल्स. व्हेजिटेटिव्ह सेल बिगर अबंडंट फूड रिझर्व असणारी, लार्ज इरेग्युलरली शेप असणारी, शेप्ड न्यूक्लियस असणारी सेल. जनरेटिव्ह सेल स्मॉल फ्लोट इन सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल अँड स्पिंडल शेप्ड विथ डेन्स सायटोप्लाझम अँड न्यूक्लियस. इथं जर पाहिलं तर 2 सेल कंडिशनला पॉलिनेशन होणार, नंतर स्टिग्मावर गेल्यानंतर पोलन ट्यूब तयार होणार आणि मग कंटेंट खाली येणार आणि मग जनरेटिव्ह सेल डिवाइड होणार आणि मेल गॅमेट्स तयार होणार. तर पोलन ट्यूब 2 मेल गॅमेट आणि त्याच्याबरोबर ट्यूब न्यूक्लियस या कंटेंटला मिळून म्हणायचं मेल गॅमेटोफाइट. व्हेरी सिंपल डेव्हलपमेंट. तर मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट कशी होते पुन्हा एकदा पहा. Central vacuole appears, nucleates migrates periphery and divides to form 2 unequal cells, large cell called as vegetative cell and small generative cell. Generally pollination takes place at 2 cell condition in 60% plants. In the process of pollination, pollen grains are deposited on stigma. Stigma secrete stigmatic fluid rich in sugary chemicals which allow the germination of pollen grain. Entine forms protuberances and one of them grow fastly to form pollen tube. Then content get migrated in pollen tube. Generative cell divides to form 2 male gametes. So male gametophyte consists of pollen tube which is formed from entine, protuberance of entine, outgrowth of entine. Comes out through germ pore. It consists of 2 male non-motile, genetically similar, कारण मायटॉटिक न बनलेले आहेत, मायटॉटिक डिव्हिजन न बनलेले आहेत, युनिसेल्युलर, युनिन्यूक्लिएट, नॉन मोटाईल, हॅप्लॉइड, जेनेटिकली सिमिलर मेल गॅमेट बनलेत आणि ट्यूब न्यूक्लियस दॅट degenerates or earlier or later phase. So mature male gametophyte is 3 celled. त्याच्यामध्ये 2 मेल गॅमेट आणि एक ट्यूब न्यूक्लियस आहे. यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सो डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट इज एक्स्ट्रीमली रिड्यूस्ड इन एंजिओस्पर्म and uniform in angiosperm. पहा, over 60% angiosperm,
the pollen grain shed at two-celled stage. In others, generative cell divides mitotically to produce male gametes. Thus, pollen grains shed at three-celled stage. आणि मग त्याच्यानंतर हे pollen grain, they shed pollen grain have on land on the stigma before they lose viability. Viability is a period of pollen grain in which they are able to germinate. It is variable. आता हा पिरियड व्हेरिएबल आहे. जर व्हीट असेल, राईस असेल तर 30 मिनिट आहे. लेग्युमिनासी, रोजेसी, त्याच्यानंतर सोलॅनिसी फॅमिली असेल तर त्याच्यामध्ये सेव्हरल मंथ पर्यंत व्हायबिलिटी पिरियड आहे त्याचा. व्हायबिलिटी ऑफ व्हीट राईस 30 minutes. Some members of Leguminosae, Rosaceae, Solanaceae viability for months. किती सुंदर पोलन ग्रेन इथं दाखवलेले आहेत. तुम्ही फोटोग्राफ पाहून एकदम खुश होणार. एक्झाईन कसं आहे बघा. इथं एक्झाईन कसं दिसतंय आपल्याला. स्पायनी एक्झाईन. याच्यावरनं सांगता येतं की हे प्लांट इन्सेक्ट पॉलिनेशन साठी अडॅप्ट झालेलं आहे. इन्सेक्ट पॉलिनेशन हे त्यामध्ये आहे. इतक्या डिझाईन तुम्हाला एक्झाईनच्या पाहायला मिळतील. इतका सुंदर सुंदर डिझाईन तुम्हाला एक्झाईनच्या पाहायला मिळतील. काय सुंदर डिझाईन आहेत या. किती सुंदर आहेत पोलन ग्रेन्स पहा. आणि तुमच्यासाठी सुंदर सुंदर फोटोग्राफ दाखवणं माझं काम आहे. तुम्ही खुश होणं तुमचं काम आहे. आता या पोलन ग्रेनचा इम्पॉर्टन्स काय तेही आपण पाहूया. पोलन ग्रेन्स आर रिच इन न्यूट्रिएंट्स. त्याच्यामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत. आणि म्हणून आपण त्याचा उपयोग पोलन सिरप किंवा टॅबलेट बनवण्यासाठी करतो. पोलन सिरप किंवा टॅबलेट बनवण्यासाठी आपण करतो. आणि त्याच्यामुळं परफॉर्मन्स इन्क्रीज होतो. जे ॲथलीट्स लोक आहेत ते या पोलनच्या टॅबलेट घेत असतात. आपल्याला रेसमध्ये घोडे पळवायचे, त्यांचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी आपण त्या घोड्यांना पण हे देऊ शकतो पोलन टॅबलेट किंवा सिरप. हे पोलन ग्रेन आपल्याला लिक्विड नायट्रोजन मध्ये -196 डिग्री सेंटीग्रेडला स्टोअर करता येतात पोलन बँक मध्ये. आणि ब्रीडिंग प्रोग्राम मध्ये त्यांचा वापर करता येतो. आता काही प्लांटचे पोलन ग्रेन जे आहेत त्यामुळं ॲलर्जिक रिॲक्शन होतात. काही लोकांना, आता कुणाला कशाची ॲलर्जी असेल काही सांगता येत नाही. ज्यांना पोलन ग्रेनची ॲलर्जी आहे त्यांना पोलन ग्रेन एखाद्या फ्लावरिंग प्लांट पासून गेलं तरी ॲलर्जिक रिॲक्शन होतात. त्याच्यामध्ये पहा, जसं पार्थेनियम म्हणजे गाजर गवत आहे, त्याच्यामध्ये पोलन ग्रेनची ॲलर्जी मोठ्या प्रमाणावर आढळून येते काही लोकांमध्ये. दॅट लीड्स टू क्रोनिक रेस्पायरेटरी डिसऑर्डर लाईक अस्थमा, ब्रोंकायटिस असे प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये होऊ शकतात काही प्रॉब्लेम्स. या पोलन टॅबलेट आणि पोलन टॅबलेट सिरप वगैरे आपण इथं फोटोग्राफ दाखवलेले आहेत. एनर्जी बूस्टर म्हणून याचा वापर केला जातो. काही लोकांमध्ये पोलन ग्रेनची ॲलर्जी असते. त्यामुळं पोलन ग्रेन फुलाचा वास घेतल्याबरोबर त्यांना आच्छी म्हणजे शिंका येतात. ब्रोंकायटिस, अस्थमा सारखे प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये होऊ शकतात. आता पार्थेनियम म्हणजे गाजर गवत, अमरांथस, चिनोपोडियम यांच्यामध्ये ॲलर्जिक रिॲक्शन होतात. हे ठीक आहे काही प्रमाणात, परंतु बघा
सर्गानिया लिथालिस नावाचं प्लांट आहे ब्राझीलमध्ये आणि त्याचे पोलन ग्रेन जे आहेत किंवा ह्या प्लांटचा नेक्टर सक करतात कोण? हनी बीज. आणि आपला नेक्टर मध बनवतात, हनी बनवतात. आणि तो मध जर आपण खाल्ला दॅट लीड्स टू डेंजरस ऑर डेथ. अशा प्रकारे पोलन ग्रेन हार्मफुल सुद्धा आहेत, लक्षात ठेवा.